चव्हाण बुवानी 50 मिनिटं घेतली आणि या बुवानी 45 मिनिटं घेतली. लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी बुवानी त्या गाण्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस दिलंय. ओम नाईक धुरे बुवा यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे आणि श्रीदेव काळेश्वर सेवा मंडळ मुंबई यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. आपल्या पद्धतीने दोन्ही बुवानी गजर सादर केला आणि काय केलं ते यांनी 2-3 उदाहरणं सांगितली. ठीक आहे. काय झालं बघा, इथे देवगड म्हटल्यावर भजनाची पंढरी असं म्हटलं जातं, पण तो एक काळ वेगळा होता. आता परिस्थिती वेगळी आहे. मी मगाशी मधुवंती राग सांगितला, 100% तो चुकला, पण बुवानी एक त्या म्हणजे माझ्यापेक्षा त्यांचा संगीत विषय चांगला आहे, मी मान्य करतो, पण त्याच्यामध्ये किती फरक आहे मुलतानीमध्ये आणि मधुवंतीमध्ये. कसं आहे बुवा, एक तुम्हाला भजन करणारी बुवा म्हणून तुम्ही प्रसिद्ध आहात, रागधारी, तुम्हाला नॉलेज आहे, पण थूक लावताच म्हणून मी सांगतोय ना, त्याची कारणं पण असेल. आणि हा बुवा कसा आहे, एखाद्याच्यातला थोडे माती काय कळत नाही, पण लोके बुवा वरचढ चढतोय ना, मग कुठेतरी त्याला सपोर्ट करायचा. लोके बुवा चुकीचा आहे. बुवा मुलतानी आणि मधुवंती मी प्रामाणिक सांगतोय, माझ्याकडे आता पुस्तक आहे, जर मला मानत असतील तर ते पुस्तक जे मी पानं सांगतो, 45 नंबरवर राग आहे मुलतानी. संदीप नाईक धुरे, लक्षात ठेवा माझा विषय, तुमच्याकडे पण तो पुस्तक असणार ते, म्हणजे आमच्या बुवाकडे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडे सगळ्यांकडे आहे. कुठलं पुस्तक? श्रुतिविलास. 45 पानावर बुवा मुलतानी राग आहे आणि 319 पान नंबरवर मधुवंती राग आहे. जाते वेळी दोन्ही रागामध्ये नि सा ग म प शुद्ध नि आणि सा आहे, रे लागतच नाही. तू मग तू मध्ये आता बोला नको प्लीज, तू भजनाची लिंक तोडतोस पूर्ण, मध्ये बोला नको, ऐक. नाहीतर परत अभंगाच्या पूर्वी मी तुला पुस्तकात किंमत देश नसतील तर मग तू करू असं. हे बघ, ऐक ना, अरे स्वर ते वरचे आहेत ना, स्वर असं काय करतं, एकदमच तू पाडगेपान करू नका. तू का, माझा प्रश्न काय होतो बुवा, की हेनी ना नोटेशन घेतलंय, तू फकडे विपर्यास केलंस तो बघा, त्या दिवशी पण त्या मंदिरात ताच केलंस. ब्राह्मण देवाकडे तू काय सांगितलंस, त्या मंदिरात चमत्कार काय तो सांग. विषयच नाही ना बुवा. एक नारळ तिथे श्रीफळ मोठं होतं, त्याचा फोटो मी पहिलाच काढलेला. तिथे याच्यातले 50% लोक आहेत. पहिलाच बुवा एक मोठं श्रीफळ होतं, म्हणजे असोलला नारळ असतो ना त्याच्यापेक्षा मोठं होतं आणि ते बघण्यासारखं होतं. हेनी मग ते कैचीत पकडण्याचा ह्याची घाणेरडी सवय आहे ती पहिल्यापास. मग त्या सत्यनारायणाच्या पूजेकडे ते खांब किती असते सांग. अरे प्रत्येकाची नजर काय प्रत्येक ठिकाणी असतली का. मग मी आज या मायबाप भजनी श्रोत्यांसमोर तुका राग विचारतोय, तू उत्तर देशील काय. तुका जे राग गेलेत ते माका नाही गेलेत ना. मी काय आहे मधुवर चुकलं म्हणून मान्य केलंय ना, मी मान्य केलंय, पण ऐक ना जरा, आता मध्ये बोला नको, ऐक जरा, माझा चुकीचा असत तर सांग. मग मुलतानी आणि मधुवंती राग दोन्ही आरोहामध्ये सेमच स्वर असत. अरे ऐक जरा ना माझा, मी आरोहाचा बोलतोय. अरे मूर्ख बुवा, अर्ध्या हळकुण्यात बेवळ्या झालेल्या बुवा, ऐक माझं डोक्या गरम करू नको. तू नंतर तुला पुस्तक देते त्याच्यात दाखव ना मग जाते वेळी हा आरोहात काय. अरे जाते वेळी आरोहात बोलते मी. होय, आरोहात दोन्ही राग सेमत. येते वेळी सांगते तू, ऐक ना, येते वेळी मुलतानीमध्ये कोमल रेहा बरोबर हा, आणि त्याच्यात शुद्ध रेहा मधुवंतीमध्ये. आणि का अरे ऐक जरा, बोलतो विषय ऐक ना आधी. रेतो ऐक, तो ऐकतच नाही ते का. मी आता काय करू याच्यात ना, सुज्ञ असत. मी जर चुकीचं ठरवत असाल तुम्ही तर ठरवा, माझा काही विषय नाही. पण मी तुला सांगतोय, जाते वेळी तू मगाशी जर 8 पाकड करत होतं ना आरोहामध्ये रे, हा तो माका दाखव फक्त. रे नाही कोणी बोललो औरवामध्ये असा ना कोमलचा मान्यच करतोय. दुसरा विषय तुझो, आता तुका मी राग विचारतोय, तू मला अभंगाच्या पूर्वी सांग. पेटी कमी करा, पेटीचे मास्टर ते तूप लावणारे.
सांगते ना या हा तुझ्यात जर हिंमत हा तर ह्या रागाचा उत्तर सांगायचं नाही तर बॅ करायचा 3,500 घ्यायचे आणि घरात जायचा. नाही ना तू घातलंच ना झाला ना तुझ्या घरात चालतं किती बंद करा. नाही तर आता हे मगाशी तू सांगितलंस ना सिंधुदुर्ग नाईक दुरे बुवाच्या संघटनेत असत एखाद्याचं भजन चालू असतेळी मध्ये कधी त्याचं माईक चालू करू सांगणं चुकीचा त्याचं माईक चालू करा आणि राग वाजव वाजव आता वाजव तू वाजव मी वाजवणार, हा आता वाजव मी वाजवणार, तू आता वाजव मी वाजवणार तो तुम्ही दाखवायचे. काय संबंध काय संबंध? मग तू आमका कशा विचारतस तुझा प्रश्न काय होतो त्याचे मात्रेमध्ये ते कुठला नोटेशन रेता पमगम त्याच्यानंतर काय म्हणायचं ऐक रे जरा ते हा ते ना तिहाईत ना बुवा ते परफेक्ट हे नव्हते ह्या माका तुका विचारूचा होता आणि तुका जर अक्कल कमी असतात तर तुझं पकवा जवळ बसलो ना त्याका तरी निदान विचार तुका मी हो प्रश्न नाही रागाचा विचारलाच ना काहीच नव्हतं. ताक हा ता युट्यूबवर आता लावूच सांग आणि ते मात्र तू आधी मोज हे फेकात त्याच्या आयुष्यात चुकतो नाही. मग जरा बघ ना अरे ह्याच्यातच मेला तू परशुराम वांगडे वाजवलं आमका बघूचा लागला तो वाजवता असू देत ना त्या वाजवण्यावर पण एकदा आमची स्पर्धा झालेली शिरगाव नांदगावला विचार असू दे त्या विषयात नको. आणि बुवा कपड्यांचा एवढा क्रिया नष्ट करू नको तो इल्लो आशेर मान्यच करतोय मी सांगते ना आशेरच होतो तो. आणि एक तुला प्रायव्हेट हे बुवा रिलेशन आहेत म्हणून सांगतो नेहमी तू हल्ली माझा बघून बघून भगविशाल घेऊ लागलेलंस बरोबर ना मग आज ती तरी निदान वर झाकलं असतं तर काय झालं असता एकदमच उघडो दिसायला लागलंस तू. आज तुका मी परवाच्या बारीक पापर्डे वासियांना तुमच्या समोर सांगते परवाच्या बारीत मी एका कपड्यावरून बोलले हे नको त्या विषयावर बारी नेल्या आज हिंदू बॉन ते का उघडू केल्या बघा त्याच विषयावर ह्या का कर्म म्हणतात कर्म आता ह्याच सांगायचा ह्याच विषयावर मी फक्त बोलले नाही तर युट्यूबवर बघ हा भाषण तुम्ही बुवा मुद्दा सांगितलास की राजूने असं भाषण केलं राजूने असं भाषण केलं की गुंडू बुवा आमच्याकडे पैशाची अपेक्षा करत नव्हते बरोबर 100% माका माहिती आहे ना तू पैशासाठी बुवा नाही आमचा विषय विपर्यास झालेलो आणि तो मी गेल्या वर्षी त्यांना क्लिअर केलंय तिथे ब्राह्मण देवाकडे हा त्याच्यामुळे तो विषय काही थांबलो हा त्याच्यामुळे तू त्या विषयात जाऊ नको काजी चोर बुवा मी तुला म्हटलंच नाही तर माझ्या आज तुम्ही माका जो वाईट ठरवलाच ना काजी चोर म्हटलंच नाही काजी काढून येईलच असं दिसतं असं माका वाटलं मग हे ढोला तो राखलं म्हटलं तर मी काळजी काढून दिलं म्हटलं तुका वाईट वाटला तू ना या आयुष्यात फालतूगिरीच फक्त केलं समाजला काय बुवा काय नक्की भजन करून पेटी वाजू घेता म्हणून तुका बोलवतं नाही तर आज ह्या पण मान्य केलंस ह्यानी केल्या नशीब बायका बसले तुझ्या तोंडातून घाणेरडो शब्द येलो नाही ह्या तरी मान्य कर म्हणजे मी बोलतोय तर तुका त्रास होता आणि ह्यो बोललो रे काय केलं आता नाही बोललो ना एका म्हणतात कर्म आज नायच बोललो पण ह्याच्या पण मनात भीती होती काहीतरी बोलशील म्हणून हा राखा आम्ही नाही बुवा बोलत आमचं एक स्टँडर्ड आहे आमचं एक लेवल आहे. आणि बुवा गुंडू बुवा सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट तुम्ही सांगितलं की हो याची लपडी सगळी मी माका माहिती होती बुवा या लेवलला माझी बायको कधीतरी चुकान बारी ऐकता हो बाकी नाही ऐकत कधीतरी ऐकता त्याच्यामुळे नाही पण असा बोलते वेळी जर मी जर बोललोय ना घटस्फोट होईल तुझा 8 दिवसात 8व्या दिवशी घटस्फोट होईल सांगायला ठेवतोय नाही तर माझा याक तरी काहीतरी सांग उगाच नको ना बुवा या लेवलला आपण आपला आता एका ठिकाणी पोर खेळते आपलं स्टँडर्ड काय लोकसभा तुमच्या जागा मी असंच आत्महत्या केला जाय रे महिला वर्ग माता भगिनीनं तसं बुवा मी नाही आणि गुंडू बुवा पण नाही पण तो आपलं बोलता तुमचं भ्रमण हे करता या लेवलला बुवा भजना नको 60 वर्षाचं बुवा आणपाच नाही रे बायको नाही ऐकल्यानंतर केवढ्या बायको उद्या पिशी घेऊन जर वाटेक लागली तर मी केवढ्या माका केवढ्या खाता पाडता तुझा ठीक आहे तुका 60 वर्ष झाली आता तू सांगतो 10 वर्ष माका बोलवलेली बुवा आम्ही 45 मध्ये येऊ ना अजून 8 वर्ष बोलवती 20 वर्षात मग कुठं
तो काय नाही आज फुकट गेलो त्याला लेवल थांबवा लेवल स्टँडर्ड लोक असतात इकडे हा ते हलवणे बिलवणे तर घराकडे करा हा झोपवले का झोपायच नाही और इस दिल में क्या रखा है चव्हाण बुवा मी जा काय बोलतात पंचेचाळीस 5 नंबरवर मुलतानी रागा ते का पण दाखव आणि 319 वर म्हणजे तुम्ही माका फोटो काढा पण या लोकांच्या समोर 45 आणि 319 बघ आणि एक दुसरा विषय चव्हाण बुवा कपड्यांचा विषय इकडे बघ चव्हाण मी त्या काळेश्वरात जायच्याबद्दल माझी वाचा ओढीला मी सांगितलेच नाही त्या काय तो जर असा म्हणत असा मग अशी शक्ती घेत होतो मग तू तो बोलल्यावर माका लबाड मला लागलं ते दाखव रे 45 नंबर दाखव अरे बी लावूक लागलो लोकांका थूक लावू कळला मिळता बाकी काय नाही मी परत सांगतोय त्याच्या एवढा अभ्यास माझून नाही अजिबात नाही मी मान्यच करतोय पण काहीतरी खोटा सांगा नको हा माका फक्त एवढाच सांगायचा कारण काय हा माका नावा ठेवलं असतं चाला ती परशुराम बुवांची पट्टी या उद्या तर लय वरपर्यंत जायचा विषय तो 319 मधुवंती बघ त्याच्यात पण नाही जाते वेळी अरे विदुबा गुंडोबाला अभ्यास करू लागलो गुंडोबा रागांचा अभ्यास करू लागलो हा प्रगती या बघा किती एवढं अभ्यास करू लागलो की पण त्यांना लावले मी टाकलेला आपली लक्षात ठेवा आयुष्यात कधी पुस्तक घेणे आता असू दे पुस्तक चुकीचा नाही सांगायचं एवढं उन्मत्व जर झालो तर त्याचा कर्म होता नाही सांगायचं पुस्तक चुकीचा बघितलास म्हणजे या पुस्तकापेक्षा तो महत्वाचा असं लागू काही मी त्या विषयावर भांडू नका भांडूच नाही पण तुका पुस्तक मी पुस्तकाप्रमाणे चालतोय मी पुस्तकाप्रमाणे चालणार हा और इस दिल में याच्यात शब्द कशी रचना आहे बुवा बघा तुम्हाला माहिती ना या गाण्यासाठी मला इन्व्हाइट केलं होतं तिकडे देवा शपथ मला बोलवलं होतं हे जाऊ दे दुसरं गाणं बघा ना तुमका बघितलं सांगतो या गाणा मला पिक्चरला माका बोलवलं नाही पण माका वेळ नाही त्या वेळात देवा शपथ नाही तेरी उम्मीद ऋषी कपूर हरवलेलो आणि मग शाहरुख खान येलो होय तेव्हा त्या गाण्याची लेवल उंच घेऊची होती शाहरुखचा आवाज जरा माझ्यासारखा आणि ऋषी कपूर खाली गाय म्हणून माका मग काही घेतलेलं नाही पण मी गेलंही नाही आदल्या दिवशी विमान चुकला नाही का हो तेरी उम्मीद तेरा इंतजार करते गाण्यामध्ये लटक पाहिजे ना तू बघा शिवायचा गाणं सांग कधी ती प्रियाची झोपात तुझ्या गाण्यातल्या त्या का गाणी म्हणत आणि अगं आमच्या दोघांवर गाणं म्हणत अगं सांग कधी आम्ही अगं अरे असू दे ना प्रेम आहे सुखदुःखाच्या गोष्टी ज्याला आपण सांगतो तो मित्र अरे तू जे लेवल पकडतं ना माझ्या बघितलं तो बुवा लेवल सोडणारो बुवा तुमका सांगायला ठेवतो तुम्ही याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नको काही बोलू शकता तो प्रेम म्हणजे तर नवरा बायकोचाच प्रेम समजता आपल्या आईवर आपण प्रेम करू शकत नाही का मुलांवर करू शकत नाही का मित्रांवर करू शकत नाही का त्याचा याकच प्रेम जंगटाचा अरे काय बुवा असतो आता तू मगाशी सांगतो आता त्याचा जाऊन गाला घरात मला बायको नका न सांगता सगळा कर अरे काय संबंध खायच्या विषयात जातोस तू बघला हे का म्हणतोस विनोद चव्हाणचा तोंड गाठार शेम
शेम तेरी उम्मीद तेरा इंतजार करके याला प्रेम म्हणतात. आय हेट यू. है सनम हम तो सिर्फ तुम से प्यार करते हैं. है सनम तो सिर्फ तुमसे प्यार करते हैं. है सनम तो सिर्फ तुमसे प्यार करते हैं. तेरी उम्मीद एक झालं. आता ते मगाशी 100 रुपये दिलात ते म्हणतो जीता था जिसके हा? मग जातं काय वर. फक्त तू जरा म्हणजे माझ्या गाण्याची ट्रॅक आहे. लोके बुआ विनोद चव्हाण बन नहीं सकता लेकिन वो थूक लगाता है. ये हा जाहीर हुआ है. द चिल्ड्रन वॉन्टेड टू बाबल फॉर दिस स्टफ. आणि त्या रागाचं मला आरोह सांगायचे आणि तो राग कुठला तो सांगायचा. थूक लावायची नाही गोरख कल्याण सांगायचं नाही. तुझ्या संबंधच नाही. तू मला विचारलेलो हा मगाशी म्हणून तुका सांगितलोय. मी सांगणार तर सांगायचं सकाळपर्यंत हे चालायचं. गौरव कडून मंगल अष्टका म्हणण्यासाठी हे थूक लाव्या 101 रुपयाचं बक्षीस. थूक लावो तू हे मी पण सांगल्या ना आज. अरे गप्र्या हे चल म्हणा लोक चिडा काय चिडा काय तू आमची भाजीच ऐकत असतो. बघ विनोद आपली ताकद काय 24 तासाच्या आत कोणी सांगलं ते का उभं कर. संदीप दुरे बोलले काय हा नाही तर त्यांचा मेसेज दाखवते तुका. जीता था जिसके लिए मरता था. होय नाईक धुरे बुवांचा मेसेज हा. बुवा कार्यक्रम कालचा छान झाला लोक खुश झाली हा मेसेज आहे. मग चिडता म्हणून काय सांगता येऊ. तो चॅटिंग मिटिंग करत नाही डायरेक्ट गुगलवर असतो. तो गुगलवर बुवा तो चॅटिंग करतोय बोला का. तो गुगलवर असतात. खराब झाली आहे. अरे 25 वर्ष असतोच तू आज दिलंच असो भवाया माका सारखो तो बघ. नशीब तू भजना केलं नाही तर तुकडे खरे असतच ना वाटेत तो धोड्या मारलेली असते. हे भजना घेऊची पद्धत ही बुवा तू लाज वाटत नाही. अरे पिशेतले कपडे दाखवताय का काढून पिशेतले काय करू शकत झालं ना ते. वरात काढतोय. मग मनोरंजन तुझ्यामुळे मला आता फिल्म होतो म्हणून लागतं तुला बोला. मी काय केलंय म्हणता तुझा ह्यो विचारतात आहे का. पेटवलं तू आता ही विनोद चव्हाण म्हणतात गप्प बसतो तू आता. कधीतरी असो पेटाईत ना रागाच्या विषयात. जीता था जिसके लिए विनोद जिसके लिए मरता था. कैसी लड़की थी जिसके लिए
धन्यवाद धन्यवाद. एक फक्त गाणं म्हणतो आणि महिला वर्गाला नक्की आवडेल. राजाची जयंती उद्याच आहे, त्याच्यासाठी एक गाणं म्हणतो. नाव काय? श्रद्धा. श्रद्धा प्रमुख यांच्याकडून हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दोन राजा इथे गाजले, दोन बुवा इथे गाजले, कोकण पुण्यभूमीवर एक त्यावर गावात एक लिंगडाळ गावात. अरे माका घमेंडखोर बुवा म्हणतो वा, असू दे ना. प्रत्येकाक आपल्या कलेचो गर्व हा लक्षात ठेव. तू ज्यावेळी आमका कोरो म्हणतस ना, त्यावेळा आमच्या बरोबर बसणारो पण त्याच पद्धतीचा बुवा असतो लोक. अरे म्हणजे तो म्हणा नाही, पण आज तू म्हटलं ना. अरे पण आज तू म्हटलं ना, तो तसोच हा. दोनच बुवा इथे गाजले, कोकण पुण्यभूमीवर एक भरणी गावात. अरे तू माका समजलंच नाही. एक त्या भरणी गावात, एक वरदे गावात, एक वरदे गावात, एक भरणी गावात, एक वरदे गावात. नाही नाही तुका मोठेपण व्हायला मी कसपटा समान मानतोस ना माका, मग तुका मोठं करतो म्हटलंय. अरे तुका बुवा आम्ही दोघांचं मी का म्हणतोय, तुका कारण सांगतो या लोकांच्या समोर. आम्ही जर झेलला ना, हल्ली तुका जसो त्रास झालो हल्ली, तर ऐक ना, हल्ली झालो तुका त्रास. आम्ही एक 5-10 वर्षापूर्वी जो त्रास सहन केलो हा, मी तुमका सांगते, आमच्या 2 बुवांच्या जागेवर जर 3रा बुवा असतो तर विष पिऊन आत्महत्या केल्या नसती. तुम्ही जर युट्यूबच्या माध्यमातून कधी बघितलं असतं 10 वर्षापूर्वी, तेव्हा आमका बुवानी खायचा सपोर्ट नाही जास्त केला नाही, 1-2-4 बुवा सोडला असतं. पण ह्या मायबाप रसिक श्रोत्यांनी सिंधुदुर्गातल्या, रत्नागिरीत, रायगड, मुंबईच्या जनतेनं आमका क्रिएट केलेला बुवा. म्हणजे ते काय इंग्लिश मध्ये काय बोलतात ते
सपोटतो हम त्याच्यामुळे तू वाईट वाटून येऊ नको. तू काय तुका वाईट आमका म्हणत नाही, पण तू माका सुरुवातीक कोरो म्हटलं काय आहे ह्याच्या समोर म्हणा नको. मग ह्यो उद्याच्या बरीच काय सांगतो माहितीया, अरे सिंधुदुर्गात स्वरांचा बादशाह तुका कोरो म्हणता, त्याच्यावर पुरी बारी करता तू तर सांगतो त्याच्या समोर माका सांगतो तो स्वरात पक्को हा, तो पक्वाच वाजवता. मी सांगतोय तू जर तुझ्या लिंगेश्वराक मानत असशील तर आजची बारीचा नोटेशन तू टाळये मारून जरा बघ. आणि जर माका मानत नसशील तर त्या चौथ्यांका तरी विचार. हा ह्याचा मी ती तुका चूक सांगत होते, बाकी त्याच्या रागात जाण्या एवढं माझा अभ्यास नाही. आणि ह्यो राग माझ्या बुवानी माका कधी दिलेली नाही. मी हल्ली ऐका गाणं म्हणताना मगाची म्हटल्याला काहीतरी नाही नको विसरू. हा त्या रागाची थोडीशी धून माझ्या लक्षात होती, म्हणून तर मी माकाच तू त्याच्या टार्गेट केलं. ह्या चालता माका घमेंड कोर म्हणतो. आज माझ्या बरोबर बसतोय ना तू घमेंड, तुका पण बुवा स्वरबीर वाजवत असते तो थोडस अभिमान आला असं नाही बुवा. तेव्हा आमका पण स्टेजवर काहीतरी किंमत ठेवा आमची. मग काय तुका सुरुवातीक वाईट बोललोय मी, तू काय बोललं मात्र मी तुझ्या मंडळीक विचार, एक शब्द पण तुका वाईट नाही बोलले तरी पण तू माझ्यावरच घसारलं. तू गोरो असो आणि माका काय ह्यो सांगलं कोण चांगदेव आणि त्याचा दुःशासन साडी आवडणारो ह्यो दुःशासन ये तू राजा माणूस असेल देवा शब्द. आज तू हस म्हणून भजनी सृष्टी, आज तुझं नाव मगाशी घेतलंय एक वर दे गावत भडाकलो माझ्या. आज तुझ्यासाठी मी भोगतोय ही केंड म्हणते का, तरी पण तुका नाही त्या देवांवर नको देव सगळ्यांका बघतो. संजू इलो काय समजायचा रेड सिग्नल हा सांगा ठेवते तुमका. संजू उठान गेलो काय समजायचा व्यवस्थित आणला सगळा. संजू इलो काय समजायचा आता काहीतरी होणार हा पुढे, तेव्हा मी 2 पावलं आता मागे घेतोय. तुझा भाव माझ्यावर आज तुटन पडलो हा पडाने कधीतरी भेटी नाही उद्या ना नको. तू कळी करत तू बरोबर सपोर्ट मागा करशी नको. आज तुमका हय काही वाटला एकमेकांका तुम्ही सपोर्ट करता, ह्यो फक्त भ्रमणी राहता. आम्ही बोलाता तेवढा तो थोडं कमी पडलो ठीक आहे, पण आम्ही घेणार सांभाळून त्याला. ते का आम्ही टाकणार नाही. हिंदू बुवा तुला सांगायला ठेवते ते का टाकायचो नाही. तो सिरियस घेता हो सगळं आम्ही बोलतो होता. युट्यूबला जाता त्याचा काय युट्यूबला जाता म्हणजे कोण आहे एवढे कोण हे 2 केली होती आता ह्या मी बोललोय वाढ मग तू माका 2 माझ 2 घेतलं ना. तुझं भाव लय ह्या करता मध्येच गप्रवाग सांगणार मग मी पटापट घेईन. डोलत राजा इथे गा झालंय कोकल पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक ठेवला रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. कलिकाली दुबईला जायचं काय झालं. दुबईला 27 मध्ये आम्ही दुबईला 2 बुवा जाणार आहोत मालिका
तालुका देवगड सिंधुदुर्ग श्री साईबाबा मंदिर मुक्कामपूल पापर्डे या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्ताने 19 तेच आहे ना ते 19 तारीख हा 19 फेब्रुवारी रोजी श्री देव सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे आणि त्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आहे. रात्र ठीक 10 वाजता महापुरुष प्रासादिक दिंडी भजन मंडळ कातवल वरचीवाडी यांचा दिंडी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व या दिंडी भजनाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. श्री काळेश्वर सेवा मंडळ मुंबई यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आलंय. धन्यवाद धन्यवाद. आशीर्वाद करू. दुसऱ्यांना तत्वज्ञान शिकवतं मुद्दाम काही म्हटलं म्हणजे काय म्हटलं रे आता खोटा बोलतो रे तो करंट लेट हा एक फक्त मंगलाष्टका म्हणतो नाही एकच फक्त काय तू पण आता वेळ काढू नको नाही तर वेळ काढलं तर आम्ही पेटी बंद करून जातो लोक आमच्या चिठ्ठे मार्फत पैसे येईल दोघांना स्वस्ती श्री
गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सीथितं बल्लाळं विनायकमहं चिन्तामणि देवो लेव्यामि श्रीगणपं वरदं विघ्नेश्वरं ओघरं लाभाङ्गं संस्कृतं गणपति भूयात् सदा मङ्गलं शुभमङ्गलम् गजर घेतो थोडक्यात. विघ्नेश्वर स्वरला जरा जास्त त्रास होतो. कधी कधी स्वर म्हणायचं, कधी कधी हर म्हणायचं. फक्त हे सुराळू चंद्रभा नाही म्हणायचं, चंद्रभा म्हणायचं. हा? असू दे, तू काय चेंडी करून कोण जन्मात दिलं तुझा असा हसरा खेळता आयुष्य असंच जग परमेश्वरान तुका 100 पार करूची आमची इच्छा. पण दुसऱ्याची कुचेष्टा करून स्वतःची प्रतिष्ठा वाढायची नाही. तुका पर्याय नाही, आमका पर्याय नाही. हा, तू माझ्या तब्येतीवर बुवा तो मगाचं बोललंस तर माफी मागा. तू काय मला पुढे माझी काय सांगत होतीस की अपंग सांग. तर कधीतरी मी वर्ध्यात बारी असली ना, वर्ध्यात याक तरी सांग ना. मग मी सांगायला एवढं गद्दार नाही होणार. तू किती पण माझ्याशी दुश्मनी कर, तुझा आणि माझा काय 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 दिसल्या घेता, काय 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 सुमडीत करतो. काय करतो तो आता आपल्यावर म्हणून घेतो. त्याच्यासारखी भीती वाटतं मागा तुझ्या भावाची. गजल घेतोय, स्वतः बांधलेला आहे. बांगड्याची माळ लिंबावाली डोळ उभी हाय नदीच्या काठाला. बघ साऊंड वाल्यांका माहिती आहे. उभी हाय नदीच्या काठाला लखबा राजा भजनाची शाळा राजकारण टाळा हरिला मे रंगूया. यो पॅच मधलं काय गजर मुद्देसूद बांधलो बुवा. भजनामध्ये राजकारण नको. म्हणजे आपण एक ठीक आहे मनोरंजन म्हणून ठीक आहे, पण दोन बुवाने एकत्र येऊन एखाद्याचा कांडाप काढायचा. प्रत्येकाचे दिवस सारखे नसतात ना. तोच बुवा दुसऱ्या वेळात कधीतरी मिळालो तर त्याचा कांडाप निघता. त्याच्यामुळे ठरवलेला स्टेजच्या बाहेर स्टेजवर कधी बुवा करू नये असा माझा वैयक्तिक मत आहे. भजनाची शाळा राजकारण हरिनामे रंगूया. आणि या गजराचा मतितार्थ असा की लोके बुवा, गुंडू बुवा, चव्हाण बुवा जर कोण बात करू बघत असतील तर ते आपल्या कर्तृत्वावर पुढे इलेले बुवा असत. बात करणारे हे मायबाप भजनी श्रोते जनक. पण कोणतरी जर जळवीत यांना संपवायचे तसे आम्ही संपणारे नाही. भजनात दंग होऊया.